आज अबकडच्या मुळे आपल्याला बौद्ध समाजाच्या पाठीमागे किती जाती आहेत ह्या कळल्या. आणि दुसरी गोष्ट, अबकडमुळे आपल्या विरोधात जे हिंदुत्ववादी आर एस एसचे मातंग समाजाचे जे लोक आहेत त्यांच्या ओटातलं ओटात आले. गेली 10 ते 15 वर्ष आम्ही फेसबुकवर बघत आहोत की बाबासाहेबांवर नाही नाही त्या टीका या हिंदुत्ववादी आरक्षित मातंग समाजाची लोक करीत आहेत. हे आम्ही फेसबुकवर पाहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, 2-3 वर्षापूर्वी एक मातंग समाजाची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती. त्या दिवशी त्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की स्टेटस ठेवताना बाबासाहेबांचे स्टेटस ठेवायचे नाहीत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आज जे हिंदुत्ववादी मातंग आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा दोष करीत आहे. अरे, ज्या महामानवाने तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला, आज हे हसणे, हे जगणे, हे स्वप्न, हे वास्तव, हे भूक, ही तहान सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे होतं. मातंग समाजामधील जे आर एस एस व हिंदुत्ववादी लोक आर एस एसचं काम करतात त्या 10-15 लोकांमुळे आज सर्व मातंग समाजाला लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. पण सर्वच मातंग समाज हा आर एस एस किंवा हिंदुत्ववादी नाही आहे. काही लोकांनी बौद्ध धर्माच्या दीक्षा घेतलेल्या आहेत. ते आमचे भाऊ आहेत, बहीण आहेत. ते आमचे भाऊ बहीण शेवटपर्यंत राहतील. पण त्या काही हिंदुत्ववादी मातंगामुळे आज त्यांना बी त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पण बौद्ध समाज त्या भावांना कधी त्या दृष्टिकोनातून पाहणार नाही. आज बौद्ध समाजाने आपले कोण परके कोण हे ओळखलं पाहिजे. आज आपण जर कुणी जय भीम केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धावर कुणी भाषणं ठोकली तर त्याला आपण काय करून काय नाही असे करता. त्या माणसांना तुम्ही तेज देता. धम्म परिषद असो, जयंती असो, या कार्यक्रम बोलवून त्यांना तुम्ही मोठं करता, पैसे देता. आणि तीच माणसं मोठी झाली की आपल्या राजकीय फायदा घेण्यासाठी दुसरीकडे जातात. त्याचंच उदाहरण मध्ये सुषमाताई अंधारे आहेत. आज समाजाने त्यांना भरभरून दिलं, सर्व मोठं केलं. समाजामध्ये असताना बौद्ध धर्मावर भाषणं केली, देवी धर्मावर टीका केली. पण त्याच राजकीय फायद्यासाठी शिवसेनेमध्ये गेले असता तिकडे देवीला हात जोडायला लागले. आणि उद्धव ठाकरेंसाठी तर एवढ्या रडल्या की विचारचा सोय नाही. पण इकडे बौद्ध समाजामध्ये असताना कधी रडू आलं नाही. दुसरी बात, आज जे सुकुमार कांबळे आहेत ते आज बौद्ध समाजामुळे त्यांना लोक ओळखू लागलेले आहेत. बौद्ध समाजाने त्यांना मोठे केलेलं आहे. धम्म परिषद असो, जयंती असो, यांना भाषण देण्याकरता बौद्ध समाजाने बोलिलं, पैसा दिला. आज ते मोठे झाले आणि आपल्या जातीच्या फांदीवर जाऊन बसले. आपण लोकांना मोठे करतो पण ती लोक बौद्ध समाजाबरोबर राहत नाही. आंबेडकर जयंती असो, बौद्ध जयंती असो, धम्म परिषद असो,
आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या समाजामध्ये विद्वानाची खाण आहे. आज जो आपण इतिहास जो शिकलो आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिकलेलो आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये विद्वानाची खाण आहे. म्हणून जयंत्यामध्ये आपल्या लोकांना आपल्या समाजाने भाषण देण्याकरता बोललेलं पाहिजे. आता दुसऱ्या लोकांना बोलवणे बंद करा, आता तरी जागृत व्हा. आपल्या समाजाने बौद्ध जयंती असो, आंबेडकर जयंती असो, यांना या लोकांना पैसे देऊन तेज देऊन मोठं केलेलं आहे. जेवढे बोलतील तेवढाच बौद्ध समाज पैसा देत होता. कोणी 50 म्हणू, कोणी 60 म्हणू, कोणी 70 म्हणू, त्या लोकांना देत होते. पण आपलेच लोक, आपला एखादा वक्ता येत असेल तर त्या वक्त्याने जर 10,000 रुपये मागितले तर त्याला बोलत होते, अहो तुम्ही तर आपलेच आहोत ना, एवढं कशाला घेता. पण त्यांना भरभरून देत होते. अरे आपल्यामध्ये एवढे विद्वान आहेत, त्यांचा बी त्याग आहे, त्यांना बी घर प्रपंच आहे, तेही वाचन करतात, पुस्तकं घेतात, आणि त्यांना पैसा द्यायचं म्हणलं की आपला समाज देत नव्हता. पण अशा लोकांना जेवढं मागल तेवढे पैसे, तर हे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या टायमाला बी आम्ही विरोध करत होतो, अरे नका रे ह्यांना डोक्यावर घेऊ, हे आपले होणार नाहीत, आणि तेच घडले. आता तरी बौद्ध समाजाने सावधगिरीची भूमिका घेतली पाहिजे. आज हेच लोक आपल्यामुळे इतिहास शिकलेले आहेत, आणि तेच मोठी मोठी भाषणं आज आपल्या टेजवर येऊन देत आहेत. हिंदू धर्मामध्ये राहतात आणि आपले लोक त्यांना बोलवतात आणि बौद्ध धर्माच्या भाषा करतात, बौद्ध धर्म सांगतात, बाबासाहेब सांगतात. अशी परिस्थिती आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावरचे धुळीचे कण सुद्धा कोणी होऊ शकत नाही. कारण कोलंबिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या विद्यापीठाला पूर्ण झाली होती, त्यामध्ये जे विद्यार्थ्याची त्यांनी यादी काढली व त्या 100 विद्यार्थ्यामध्ये 1 नंबरचे हुशार विद्यार्थी, 1 नंबरचे विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घोषित केलेला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापुरुष म्हणून घोषित केलेला आहे. अमेरिकेने घटना तज्ज्ञ म्हणून, विश्वातील एकमेव घटना तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घोषित केलेला आहे. काठमांडू या ठिकाणी विश्व परिषद भरली होती बौद्ध धर्माची, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणून घोषित केलेलं आहे. अशा सर्व पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मेहनतीने कमविलेल्या आहेत. अच्छा चोरून लपून कुणी कमविलेल्या नाहीत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या ह्या सर्वांना पाहिजेत. आपल्याला आपल्या नावापुढे पदव्या लावतात, ही शोकांतिका आहे. आज अण्णाभाऊ साठे हे जे मातंग समाजाला माहिती झालेले आहेत, ते 1980 सालीच्या अगोदर माहिती नव्हते. 1980 नंतर नामदेव दसाळमुळे अण्णाभाऊ साठे माहीत झालेले आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज जी लहू सेना निघालेली आहे ती बौद्ध समाजाला टार्गेट करण्यासाठी लहू सेना निघालेली आहे. गेले 20-25 वर्षामध्ये त्या अगोदर लहू सेना नव्हती, त्या 20-25 वर्षामध्ये ही लहू सेना निघालेली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला लहुजी वस्तादला उभा केलेला आहे. बाबासाहेबांचा निळा झेंडा आहे, त्याला त्यांच्या विरोधात पिवळा झेंडा केलेला आहे. आणि जय विरोधात जय लहुजी म्हणतात. ही प्रतिक्रांती ह्यांनी केलेली आहे. कारण ह्यांना जे आरएसएसवादी, हिंदुत्ववादी जे मातंग आहेत, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारायचे नव्हते, म्हणून ह्यांनी ही प्रतिक्रांतीच्या रूपात हे असं केलेलं आहे. पण बाबासाहेबांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आज अण्णाभाऊ साठेंनी जी फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे, जग बदल घालून घाव मद सांगून गेले भीमराव. जग बदलण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे, असं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे. हे खरं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
6 डिसेंबर 1956 साली ज्यावेळी महापरिनिर्वाण झाले त्यावेळी वामनदादा कर्डक असे भरपूर कवी गायक बसले असताना अण्णाभाऊ साठेंना बोलले की अण्णाभाऊ आता तर बाबासाहेब मेले आहेत, बाबासाहेबांवर काहीतरी लिही. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव हे मेल्यानंतर बाबासाहेबाला या पंक्ती अर्पण केल्या व फकीरा कादंबरी अर्पण केली. अण्णाभाऊ साठे हे शेवटपर्यंत डांगेंचे अनुयायी राहिले, पण डॉक्टर बाबासाहेब अनुयायी नाही राहिले. त्यांनी बाबासाहेबाला चळवळीमध्ये कधी जिवंत असताना डोकावून सुद्धा पाहिले नाही. हा इतिहास लक्षात घेणे जरुरीच आहे. नमो बुद्धाय. जय भीम.